ठाकरेंचे 6 खासदार फुटले. व्हीप बजावल्यानंतरही खासदारांची बैठकीला दांडी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांना कारण दाखवा नोटीस. खासदारांवर कारवाईची टांगती तलवार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात फुटीर खासदारांचा मोठा दावा. विचारधारेशी प्रतारणा केल्यानं पक्ष सोडल्याचंही नमूद. ऑपरेशन टायगर शिवसेनेचं यात आपला संबंध नाही. ऑपरेशन टायगर संदर्भात भाजपकडून हातवर. राऊतांच्या गोलपीठा विधानावरून आरोप प्रत्यारोपाचा सामना. उद्या दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला महत्व. फुटीर खासदार कोणाच्या मंचावर उपस्थित राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतील नावाचा वाद सभेतही गाजला. मनपा आयुक्तांचं थेट राज्य शासनाला पत्र लिहून अभिप्राय मागवल्याची माहिती. आमदार प्रसाद लाड उद्या जरांगेंना भेटणार. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती देणार. उद्या सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीत बैठक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा. मुंबईच्या मालाड पूर्व भागातील धक्कादायक प्रकार. मनसेच्या दणक्यानंतर माफी मागत झेंडा काढला. पुणे पालिका सर्वसाधारण सभेतील राड्याप्रकरणी 22 तारखेला आंदोलन. भाजप नगरसेवक धावून आल्याचा विरोधकांचा आरोप. तर पाणी प्रश्न सुरू असताना दर्ग्याचा मुद्दा काढल्यानं संताप झाल्याचा बिडेकरांचा दावा. बेस्टचे कर्मचारी आज रात्री 12 वाजल्यापासून संपावर जाणार. वेतन भत्ता आणि इतर मागण्यांवरून संपाची हाक. मुंबईकरांना संपाचा फटका बसण्याची शक्यता. वडाळ्यातील बालमजूर नालेसफाई प्रकरणी कारवाई होणार. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करत गुन्हा दाखल करणार. पालिका उपायुक्तांची माहिती. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई अधिक तीव्र. 659 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. धरणांमध्ये केवळ 22 ते 23% पाणीसाठा शिल्लक. बारामतीमध्ये तुफान पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह बारामतीत पाऊस.